महाराष्ट्र मेंढपाळ संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात मेंढपाळावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार संदर्भात मेंढपाळ संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मेंढपाळ संघटनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करत पोलीस प्रशासन आणि सरकारचा निषेध करण्यात आला। 27 नोव्हेंबरला नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात मुक्कामी असलेल्या मेंढपाळ कुटुंबाला लुटल्याची घटना मध्यरात्री घडली होती। अज्ञात 3 ते 4 चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवत 1,42,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनीही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत अरेरावीची भाषा वापरली। या संदर्भात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देताच नगर तालुका पोलिसांनी 7 डिसेंबरला किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करून दिशाभूल केल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विलंबनाची कारवाई करावी, तसेच मेंढपाळाची झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची तत्काळ चौकशी करून त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळावा आणि चोर तसेच बिबट्यासारखा वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी मेंढपाळांना बंदुकीचा परवाना मिळावा, अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासन आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागण्यांची दखल न घेताच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेंढपाळ संघटनेने दिला आहे। या आंदोलनामध्ये आमची पहिली मागणी आहे की एपीआय गीते, नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय गीते यांनी जो मेंढपाळाची अडवणूक करून या ठिकाणी अडवणूक तर केलीच, गुन्हा तर वेळेवर दाखल केला नाही, परंतु गुन्हा दाखल करताना या ठिकाणी मेंढपाळाची फसवणूक केलेली आहे। जर 6 लोकांनी दरोडा टाकलेला आहे, मारहाण झालेली आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी कलम 395 नुसार गुन्हा दाखल गरजेचा होता। पण त्या ठिकाणी अगदी म्हणजे कुठेतरी गुन्हा दाखल दबाव, राजकीय दबाव म्हणा किंवा शासकीय दबाव या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी गडबडीमध्ये 303/2 यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला सुरक्षित ठेवण्यासाठी काम त्या ठिकाणी एपीआय गीते यांनी केलेलं आहे। तेव्हा यासारख्या ज्याला आपण ज्या म्हणतो की सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही, सदरक्षण आहे, हे जी ब्रीद वाक्य आहे पोलीसचं, या वाक्याला कुठेतरी या ठिकाणी कालिमा फासण्याचं काम गीतेकडून होत आहे। असं तेव्हा या पोलीस प्रशासनामध्ये एपीआय गीतेसारखे जर अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी आमची या ठिकाणी पहिली आहे। दुसरी मागणी जी आमच्या ठिकाणी होती ती म्हणजे प्रलंबित जे गुन्हे आहेत जिल्ह्यामधले पोलीस स्टेशनला मेंढपाळाच्या चोऱ्यांच्या बाबतीतले त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि मेंढपाळाचा मुद्देमाल मेंढपाळांना परत भेटला पाहिजे। तिसरी मागणी जी आहे, आज या ठिकाणी बघतो की मेंढपाळ भयभीत झालेला आहे, आज हा व्यवसाय करावा की बंद पडण्याची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये हा व्यवसाय जर मेंढपाळा निर्भयपणे जर करायचा असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मेंढपाळा बंदुकीचा शस्त्र परवाना दिला पाहिजे, अशी तिसरी मागणी या ठिकाणी आमच्या यासाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे।